उमेदवार आघाडी पिघाडी काही नाही, कोण मागे पुढे नाही. हे कसं आहे, प्रेफरन्शियल वोटिंग आहे. फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स आणि काही ठिकाणी चुरत झाली तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. आपल्याला कल्पना असेल शोभाताई आणि अनिल परबमध्ये चुरत झाली होती. शोभाताई फक्त अर्ध्या मतांनी निवडून आलेल्या होत्या पॉईंटवर. त्यामुळे चुरशीची निवडणूक ही असते. आणि म्हणून मला आता असं वाटतं की आजच्या प्रथमदर्शी असं दिसतं की आता 9चे 9 उमेदवार हे चांगल्या मतांनी या ठिकाणी निवडून येतील. मी ते सांगितलं की सगळे विरोधक पडणार नाहीत. 12 उमेदवार उभे आहेत, 11 निवडून येतील, म्हणजे एकच पडणार आहे. त्यामुळे हा निवडून कोण निवडणार, पडणार कोण ते आपण बघाल. मला वाटतं जयंत पाटलांची खूप पिछाडी आहे शेकापचे. ते शरद पवार गटाचे उमेदवार होते. शरद पवार साहेबांनी त्यांना उभं केलेलं होतं. मला वाटतं ते या ठिकाणी पडतील आणि आमचे तर 9चे 9 उमेदवार या ठिकाणी माहितीची निवडून येतील. ते सांगतो आपल्याला मी आपसातच जरा तपासावं काय चाललंय काय नाही. त्यांच्यामध्येच एकमत नाहीये, त्यांच्यामध्येच चुरस आहे आणि तेच एकमेकाला पाडण्यासाठी कारणीभूत आहेत. आणि मला वाटतं त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा बरोबर गेम केलेला. माझ्यांचा हिंदी में पर जाना चाहेंगे जिस तरह की वोटिंग काँग्रेस हे आता सांगता येणार नाही. सगळं मुक्त मतदान आहे. कोणी स्वच्छ जिल्हा वापरून आम्हाला मतदान आहे. मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षाचे नेते परिषद निवडणुकी संदर्भात निकाला